श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी निष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी कृपेने आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरामध्ये कोहळा का बांधावा, कधी बांधावा, कसा बांधावा, कोहळा बांधण्याचे काय फायदे आहेत, काय नियम आहेत, स्वामी केंद्रामध्ये गुरुमाऊलींनी सांगितलेली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. कोहळा हा जवळपास सगळ्याच घरासमोर, दुकानासमोर लाल पिशवीत किंवा कपड्यात बांधलेला असतो. हा अनेकांनी पाहिलेला आहे, परंतु याच कोहळ्याचे आध्यात्मिक वैज्ञानिक महत्त्व अनेकांना माहीत नसते व त्यामुळे बऱ्याच वेळी अंधश्रद्धा देखील आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु या कोहळ्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कोहळा हा घरात, दुकानात येणारी निगेटिव्ह एनर्जी शोषून घेतो. बऱ्याच वेळी यामुळे आपल्या घरातील लोकांचे वाईट नजरेपासून किंवा लोकांच्या वाईट शक्तीपासून रक्षण होते. ती शोषणाची ताकद फक्त कोहळ्यामध्ये असते. बऱ्याच वेळी व्यवसायात अडचणी येत असेल, व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, घरामध्ये सतत चिडचिड होत असेल, घरात शांतता टिकत नसेल, तर हे सर्व समस्या उद्भवतात ते म्हणजे नकारात्मक शक्तीमुळे. तर हाच कोहळा जो आहे ती नकारात्मक शक्ती स्वतःमध्ये शोषून घेतो. त्यामुळे घरामध्ये शांतता व व्यवसायात प्रगती होण्यास मदत होते असे अध्यात्मामध्ये सांगण्यात आले आहे. घरामध्ये एखाद्याला दृष्टी लागली असेल किंवा बाधा झाली असेल तर या नकारात्मक गोष्टी शोषून घेण्यासाठी कोहळा हा अत्यंत महत्त्वाचा व लाभदायक मानला जातो. तर आता पाहूया हा कोहळा कसा बांधावा आणि कधी बांधावा. आपल्या घरातील लोकांना आयुष्य व आरोग्य लाभावं म्हणून देखील पूर्वीपासून कोहळा बांधण्याची पद्धत आहे. बाहेरून कोहळा आणत असताना कधीही देठासकट आणावा. घरी आणल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवावा व स्वच्छ पुसावा. त्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला ओम काढावे. ते गंधाने किंवा ओल्या कुंकवाने काढावे आणि खाली त्याच पद्धतीने स्वस्तिक काढावे आणि मग त्या कोहळ्यावर काजळाने एखादी रेष ओढावी. मग तो कोहळा देवघरात नेऊन त्याची गंध, अक्षता, हळद, कुंकू, फुले यांनी पूजा करावी आणि देवाला प्रार्थना करावी की आम्ही हा कोहळा घराबाहेर बांधत आहोत. याच्या करवी आमच्या घरामध्ये कोणत्याही दुष्टशक्तीचे आगमन होऊ नये व घराला कोणतेही नजरदोष वगैरे लागू नये अशा पद्धतीने प्रार्थना करावी. आपल्या घराला किंवा आपल्या घरातील लोकांना कोणाचीही नजर लागू नये किंवा घरात कोणतीही दुष्टशक्ती येऊ नये. त्यानंतर आपल्या मुख्य दाराला सर्वांना दिसेल असा हा कोहळा बांधायचा आहे. कोहळा हा शक्यतो लाल वस्त्रामध्येच बांधावा. कधीकधी काही लोकांचा कोहळा हा लाल वस्त्रामध्ये बांधल्यानंतर लवकर खराब होतो, तर अशा वेळेला आपल्या घरातील लोकांचा दुष्ट शक्तीपासून बचाव झाला आहे असे समजावे. मग तो कोहळा कचऱ्यामध्ये टाकावा व दुसरा आणून त्याची विधिवत वरीलप्रमाणे पूजा करावी आणि शक्यतो शनिवारीच हा कोहळा घराबाहेर बांधावा. पण तरीसुद्धा सोमवती अमावस्या, शनी अमावस्या, दिवाळी अमावस्या यावेळी हा कोहळा नक्की बदलावा. कोहळा हा नेहमी सूर्यास्तानंतर बांधावा. आपण जर कोहळा बांधला तर दृष्टिशक्ती नष्ट होते, चांगली शक्ती आपल्या घरामध्ये येत असते, आपल्या घरामध्ये मतभेद होत नाही, कोणालाही नजर लागत नाही, दुष्टशक्तींपासून आपला बचाव होतो. म्हणून कोहळा घराबाहेर बांधण्याची पद्धत आहे आणि या कोहळ्यामध्ये दुष्टशक्ती नष्ट करण्याची एक वेगळीच ताकद आहे. म्हणूनच कोहळ्याला यज्ञामध्ये राक्षसासारखे सजवतात. दुष्टशक्ती सामावून घेण्याची ताकद या कोहळ्यामध्ये असते. मग त्या कोहळ्याचा बळी दिला जातो आणि म्हणूनच शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी सायंकाळच्या वेळी अवश्य असा घरामध्ये कोहळा बांधावा. तर तो बांधण्यापूर्वी जे काही विधी दिलेले आहेत, ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या करणे ही खूप महत्त्वाचे आहे. कारण
कोणतीही उपाय कोणतीही सेवा करताना त्याचे विधिवत पूजन केले असता त्या उपायाचे अनेक पटीने फळ मिळण्यास मदत होते। तर मित्रांनो, अशी ही कोहळा बांधण्याची संपूर्ण माहिती, तर आपल्या चॅनलवर असेच काही उपाय तोडगे यांची माहिती मी देत असते। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनवर प्रेस करा। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।